महत्त्वाची बातमी आहे। शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या आर्मडील अभिषेक वर्माकडे पक्षाच्या राष्ट्रीय समन्वयक पदाची आता जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे। काही दिवसांपूर्वीच वर्मानं शिंदेसेनेत प्रवेश केला होता। ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्यात अभिषेक वर्माचं नाव समोर आलं होतं। पाणबुडी खरेदी देखील या प्रकरणात देखील वर्मावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते। अशा व्यक्तीला शिंदेसेनेनं पक्षाचं राष्ट्रीय समन्वय पदक दिल्यानं आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। आर्म डीलर अभिषेक वर्माचा शिंदेसेनेत प्रवेश आहे आणि थेट शिंदेसेनेनं राष्ट्रीय समन्वयक हे पद दिलेलं आहे। ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्यात अभिषेक वर्माचं नाव समोर आलेलं होतं। पाणबुडी खरेदीत देखील वर्मावर भ्रष्टाचाराचे आरोप होते आणि अशा व्यक्तीला शिंदेसेनेनं प्रवेश तर दिलाच आहे, मात्र मोठं पद देखील दिलेलं आहे। समन्वयक पदावर नेमणूक झालेली आहे आणि त्यामुळेच नवीन वादाला आता तोंड फुटण्याची शक्यता आहे। शिवसेना शिंदे गटानं पक्षाचं राष्ट्रीय समन्वयक पद दिल्यानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। आर्म डीलर बनला शिंदे सेनेचा समन्वयक। अभिषेक वर्माला पक्षात घेतल्यामुळे आणि मोठं पद दिल्यामुळे आता वाद सुरू झालेला आहे। कारण ऑगस्ट वेस्टलँड घोटाळ्यामध्ये देखील अभिषेक वर्माचं नाव समोर आलं होतं। त्याशिवाय पाणबुडी खरेदीत देखील वर्मावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते आणि अशा व्यक्तीला शिंदे सेनेनं पक्षाचं राष्ट्रीय समन्वयक पद दिल्यानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। पाणबुडी खरेदीत देखील वर्मावर भ्रष्टाचाराचे आरोप होते आणि अशा व्यक्तीला एकनाथ शिंदेंनी पक्षात का घेतलं असा देखील सवाल आता उपस्थित होतोय। अभिषेक वर्माचं नाव 2 ते 3 घटनांमध्ये समोर आलं होतं। त्यामध्ये पाणबुडी जो खरेदीचं जे सगळं प्रकरण होतं त्यावर वर्मावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते। बघा आपण कोण आहे अभिषेक वर्मा याची आणखी माहिती घेऊ आपण ग्राफिकच्या माध्यमातून। बघा, स्कॉर्पियन पाणबुडी खरेदी प्रकरण